कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई श्री गुरु सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संता दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची जोडोनी कर पायी ठेवितो माथा तुका विनवी पंढरी नाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा औवे यावरी न करावा औवेरू यावरी न करावा औवेरू अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वे यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपली आवड प्रतिपादन करतात किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या ध्यानाचं वर्णन करतात किंवा या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताचा परिचय करून देतात। अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा,
अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा अंबरीश वरद श्री भगवंताच्या या दरबारामध्ये सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी श्री गुरु सावता बाबा जांभळे महाराज सोलापूरकर गुरुवर्य बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असणारा हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीचं मला वाटते 14वं वर्ष आहे. गुरुवर्य बाबांची 14वी पुण्यतिथी आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज तुम्ही आपण या ठिकाणी बाबांची पुण्यतिथी समस्त वारकरी भाविकांच्या सहकार्यातून बाबांचेच असणारे शिष्य आमच्या भक्तिमती राधाताई पवार ह्या दरवर्षी या ठिकाणी या पुण्यतिथीचं भगवंताच्या दरबारामध्ये आयोजन करीत असतात. त्याच पद्धतीनं त्यांचेच नातू आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज चव्हाण यांच्या या कुशल नेतृत्वाखाली तुम्हा आम्हा सर्व भाविकांच्या सहकार्यातून या ठिकाणी ही पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होत असतो. मला वाटते बाबांची पुण्यतिथी आपण बार्शीत करतो यात नवल नाही. तुका मने गाजे वैकुंठी सोहळा वैकुंठी सोहळा तुका मने गाजे वैकुंठी सोहळा तुका मने गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती तुका मने गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती तुका मने गाजे वैकुंठ सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. आज बाबांची पुण्यतिथी स्वतः भगवान परमात्मा वैकुंठामध्ये करत आहे. देवे भक्ता लागी उपचार मांडिले सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. असा हा भक्ताचा सोहळा तुम्ही आपण करत असतो. मला वाटते आपण बाबांची पुण्यतिथी करतो यात काही त्यांचा मोठेपणा नाही. पुण्यतिथी करतो म्हणजे आपण फार मोठे त्यांच्यावरती उपकार करतोय अशातला विषय नाही. मग पुण्यतिथी कुणाची होत असते एका वाक्यात सांगतो. ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी काहीतरी पुण्य संपादन केलेले त्यांची पुण्यतिथी. आपली कोणी पापतिथी करण का नाही काही सांगतो. पुण्यतिथी ही पुण्यवानाची होत असते म्हणून जीवनामध्ये पुण्य संपादन करावं लागतं. या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केला. पुण्य केलं म्हणजे काय केलं. तुमच्या आमच्या जीवावरती उपकार केला. केले उपकार सांगू काय बाप न करी ऐशी माय. किती उपकार केले. उपकार केल्यामुळे उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही. संतांच्या जीवनामध्ये आपला आणि परका हा विषय नसतो. नाहीतर कोण्या जातीचा आहे कोण्या पक्षाचा आहे कोणत्या भागातला आहे. महाराज सध्या ह्या परमार्थामध्ये खूप राजकारण बोकाळले बरं का. गावोगावी सप्त्यामध्ये जातीपातीवर सप्ते व्हायला लागले. काय काय म्हणतात आपले आपले बोलवा. कोण महाराज लोक आपल्या आपल्या जातीचे बोलवा. महाराज कोणत्या कुळाचे आहेत कोणत्या फडाचे आहेत कोणत्या संस्थेचे आहेत कोणत्या वर्णाचे आहेत एवढ्या चौकशा करतो कशाला. परमार्थ करावा. संत महात्म्यांनी शिकवून दिलेली आहे. यारे यारे लहान थोर याती बलती सकळांशी येथे आहे अधिकार. कुणी या कसाही या आणि कसाही या. लक्षात नाही आलं. कसाही या आणि कसाही अधिकाराचे. सज्जन कसा या विकू लागे. परमार्थ सगळ्यांनी करावा सर्वांनी मिळून करावा. पण दुर्दैव आहे
हल्लीच्या काळामध्ये परमार्थामध्ये जातीयता घुसली. विठ्ठल विठ्ठल. पण संतांच्या जीवनामध्ये आपुले तयाला पर नाही, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. या वृत्तीचे बाबा होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. असे गुरुवर्य बाबा यांची पुण्यतिथी या ठिकाणी आपण संपन्न करतो. का पुण्यतिथी संपादन करतो, कशामुळे आपण हा सोहळा करतो? जास्त तुमचे आमचे पैसे वर आले म्हणून नाही. पुण्यतिथी का करावी? आपण जर पुण्यतिथी त्यांची केली नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, आपण केली नाही तर त्यांचं काही बिघडत नाही. पण आपलं काही बिघडू नये म्हणून पुण्यतिथी करायची. विठ्ठल आणि असा हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. कीर्तना करता उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण सुहास महाराज ढगे आहेत, आमचे हरिभक्तपरायण आकाश महाराज जगताप आहेत, आमचे ज्यांच्या मुखातून तुम्ही संत चरित्र कथा श्रवण करीत आहात आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सागर महाराज कोल्हाळे ते आहेत. आणि त्यांची संपूर्ण ही गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज सोनवणे आहेत, आमचे हरिभक्तपरायण विनय महाराज करडे तेही या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज चव्हाण उपस्थित आहेत, आमचे चंद्रकांत गव्हाणे संस्थेचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून परगावची मंडळी आहे. त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य महादेव महाराज गपाट, गुरुवर्य बप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दिंडोरीचे आमचे आप्पा आहेत, दोन्ही आप्पा आहेत. आता दोन्ही आप्पाच्या समोर आपण काही जास्त गप्पा मारायला काही परवडत नाही. आणि तसं पाहिलं तर माझा स्वभाव आहे, मला फार जास्त कोणाची स्तुती करू वाटत नाही. तसा मी स्तुती करण्याच्या बाबतीत कच्चा माणूस आहे. पक्का तोच असतो ज्याला दरवर्षीची तारीख बुकिंग करायची असते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या वारकरी कीर्तनाचा परंपरेचा नियम आहे, निंदा अथवा स्तुती करावी देवाची किंवा वर्णावी ते थोरी, एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्तनामध्ये मानवाची स्तुती करायची नसते. एका भगवंताशिवाय आणि संताशिवाय कीर्तनामध्ये दुसऱ्याचं वर्णन करायचं नाही. पण हल्लीच्या काळामध्ये पद्धत अशी आहे, जो बुवा जास्त वर्णन करतो लोक त्याच्याच तारखा घेतात. विठ्ठल विठ्ठल. अर्धा पाऊण तास लोक ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याचे काय करतात, स्तुती करतात. पण हा कीर्तन परंपरेला कलंक आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कीर्तनामध्ये फाजील स्तुती करू नये. वस्तुस्थिती मांडायला हरकत नाही, पण कीर्तनामध्ये संताशिवाय देवाशिवाय इतर कुणाची स्तुती करू नये. म्हणून असो, संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगावरती चिंतन मांडायचं आहे. अंबरीश वरद श्री भगवंताच्या दरबारामध्ये शिवाय आणि त्यांच्याच कृपेने आपल्याला त्यांचंच वर्णन करायचंय. विठ्ठल अंबरीश वरद श्री भगवान की जय. आज आपल्या सप्ताहातला कितवा दिवस आहे? म्हणजे आजची सेवा किती नंबरची? 2 नंबरची? नाही, 2 नंबरची नाही, दुसऱ्या क्रमांकाची. तशी मी 2 नंबरचे कामं करीत नाही. हो, दुसऱ्या क्रमांकाची सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये, फड संप्रदायामध्ये याला दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला जुनी मंडळी ध्यानाचं कीर्तन म्हणतात. कशाचं कीर्तन? पहिल्या दिवशी रूपाचं वर्णन नियम आहे आणि दुसऱ्या दिवशी ध्यानाचं वर्णन. म्हणून जुनी मंडळी म्हणायची आज ध्यानाचं कीर्तन आहे. म्हणून अभंगही ध्यानाचा घेतलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे आपली आवड व्यक्त करतात. जनसामान्यासमोर आपली आवड महाराज प्रतिपादन करतात. आवड का प्रतिपादन करतात? तर तुम्हा आम्हा जीवाला नेमकं कशाची आवड असावी याच्याकरता संतांनी त्यांची आवड व्यक्त केली. मी थोडक्यात तुमच्यासमोर 3 वर्ग करतो.
पहिला वर्ग जीव, दुसरा वर्ग देव आणि तिसरा वर्ग संत. काय काय बोललो? काय काय बोललो? जीव, देव आणि संत. पहिला वर्ग आहे जीवाची आवड, दुसरा वर्ग आहे देवाची आवड आणि तिसरा वर्ग आहे संतांची आवड. विठ्ठल जीवाची आवड. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जीवाला काय आवडतंय? उत्तर सांगा ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जीवाला काय आवडतंय? कपडे, अजून मोबाईल. मोबाईल आवडतो का नाही? गुरुदेव दत्त. मोबाईल, गाडी, बैलजोडी, अजून कोण म्हणलं? बायको. बरोबर आहे, त्याचंही म्हणणं बरोबर आहे. आवडतंय. थोडक्यात मला तुम्हाला एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचंय. माझा प्रश्न असा आहे, जीवाला काय आवडतंय? उत्तर सांगू बाप्पा? उत्तर असं आहे, जीवाला काय आवडत नाही? सगळंच आवडतंय. प्रामुख्याने संत महात्म्यांनी संत वाङ्मयामध्ये जीवाच्या काही आवडीचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये जीवाची आवड व्यक्त करतात. ज्ञानोबराय म्हणतात, जीवाला काय आवडत नाही? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबराय म्हणतात, कोण असे, कोण असे त्याला खासदार होऊ वाटत नाही? कोण असे त्याला आमदार होऊ वाटत नाही? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय का नाही? प्रत्येकाला वाटतंय मी आमदार व्हावं, प्रत्येकाला वाटतंय मी मुख्यमंत्री व्हावं, प्रत्येकाला वाटतंय मी पंतप्रधान व्हावं. वाटतंय का नाही? वाटतंय सगळ्यालाच, पण होत कोणीच नाही. विरळा ऐसा कोणी, विरळा पावे, विरळा पावे एखादा असतो. बरं जाऊ दे एवढं मोठं पद, पण कमीत कमी सरपंच तरी व्हावं वाटतंय का नाही? कमीत कमी ग्रामपंचायतचा सदस्य, कमीत कमी घराचा मालक, कमीत कमी बायकोचा मालक व्हावं वाटतंय का नाही? सार्वभौम पद जीवाला आवडते. अजून जीवाला काय आवडतंय? न मरणे निर्विवाद. जीवाला मरण आवडत नाही, ही जीवाची आवड आहे. चला पुढे. जीवाची आवड. प्रश्न असा आहे, जीवाला काय आवडत नाही? सगळंच आवडते. जीवाला सगळं आवडते. जीवाची आवड म्हणजे बकरीप्रमाणे. बकरी म्हणजे शिडी, सगळ्याला परिचय. कुठलंही झाड दिसू द्या, शेंडा खुलला कोणी, तशी जीवाची आवड आहे. अहो बकरी दगड चाटून बघती कसा लागतंय, तशी जीवाची आवड आहे. जीवाला सगळं आवडते महाराज, ही जीवाची आवड आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये वर्णन केलेले, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोणी नाही हे जया आवडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. कन्या पुत्र घोडे दाराधन. कन्या पुत्र घोडे दाराधन. आपली फड संप्रदायाची गाडी ही डबल चाल आणि डबल उतरणे, पण आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. भगवंताची आरती असल्यामुळं कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत, म्हणून मोजक्याच साली म्हणायचे आहेत. महाराज म्हणतात, ऐसा कोणी नाही. असं कोण आहे ज्याला ह्या गोष्टी आवडत नाही? हे जया नावडे. काय नावडे? कन्या, मोजत जा. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. किती झाले? तूच सांग म्हणावं, किती झाले? 5. पहिला मुद्दा कन्या. प्रत्येकाला वाटते मला सुंदर मुलगी असावी. कन्या, पुत्र, प्रत्येकाला वाटते मला सुंदर पुत्र असावा. पुत्र, घोडे, प्रत्येकाला वाटते माझ्या दारात एकतरी घोडा
असावा. म्हणजे प्रत्येकाला घोड्यावर बसावं वाटतंय, कुणाला वाटत नाही? वाटते प्रत्येकाला. घोडे, दारा, दारा दारा म्हणजे तुम्हाला माहित नाही का? सगळे संन्यासी ब्रह्मचारीच आहेत तुम्ही. दारा म्हणजे काय? मनानं बायको, बायको आवडते. धन, धन म्हणजे द्रव्य, पैसा. कुणाला आवडत नाही? सगळ्याला आवडतो. शेतकरी वर्ग शेतामध्ये काबड कष्ट करतो. कशा करता? हा, पैसा करता. नोकरदार वर्ग नोकरी करतो. कशा करता? हा, पैसा करता. नाही नाही, जास्त पैसे भेटावे म्हणून त्याला काय म्हणतात? ओव्हर टाईम. ओव्हर टाईम कशा करताय? पैसा करताय. आम्ही कीर्तनकार लोक या गावून त्या गाव, या गावून त्या गाव कशा करता हिंडतो? कीर्तनापुरता तरी तोंडावर बोलू नका हो. खुशाल मध्ये पैसा करता. विठाला 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 विठाला. आणि खरंच आहे, खोटं नाही महाराज. हल्लीच्या काळामध्ये फार मोठा खेद वाटतो. वारकरी संप्रदायाची पद्धत अशी, संत महात्म्यांचं जे हृदगत आहे, संत वाङ्मयाचं जे हृदय आहे, हे हृदगत समाजापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव हेतू कीर्तनकाराकडे असावा. म्हणजे संत वाङ्मयातील, संतांच्या अभंगातील, ज्ञानोबरायांच्या, नाथ महाराजांच्या ओव्यातील भाव समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. पण शोकांतिक आहे, हल्लीच्या काळामध्ये कीर्तनकार लोक कीर्तनामध्ये अभंगाचा भाव सांगण्यापेक्षा कीर्तनाचे भाव ठरवायला लागलेले आहेत. महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनाचे भाव ठरवण्यापेक्षा अभंगाचा भाव लोकांपर्यंत पोचला पाहिजे, समाजापर्यंत पोचला पाहिजे. नाही नाही, कमीत कमी स्वतःच्या अंतकरणावर तरी ठसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाहीतर खुशाल चाललंय. काय म्हणतात महाराज? कुणी सांगायला लागले? महाराज म्हणते तू खाली बस अगोदर, मग लोकाला उपदेश कर. उपदेश तो भलत्या हाती. कुणी उपदेश करायला लागले महाराज? मला जास्त विस्तार करायचा नाही. मला एकच मुद्दा सांगायचा आहे. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला काही गोष्टी आवडतात. त्या संतांनी वर्णन केलेले आहे. जीवाची आवड, जीवाला सगळं आवडतंय. दुसरा मुद्दा आहे देवाची आवड. देवाची आवड काय आहे हो? आ, देवाची आवड काय आहे? अहो, देवाला त्याचे भक्त आवडतात. भक्ताहुनी देवा नावडते काही. एका भक्ताच्या शिवाय देवाला दुसरं काही आवडत. कोण भक्त? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तांचं वर्णन केलेले. ज्या भक्तांनी एका देवा करता जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोनिया. कुणा करता? देवा करता. कुणाला म्हणतात भक्त? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. भक्ताच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे, संतांच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे की त्या संतांच्या जीवनामध्ये एका देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आणि त्या देवाला भक्ताशिवाय काय आवडत नाही. त्या देवा करता त्या संतांनी केलं काय? जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे. संतांच्या जीवनातला त्याग आहे तो केवळ केवळ भगवंता करता आहे, एका देवा करताय. म्हणून देवाला त्याचे भक्त आवडतात. देवाची आवड, देवाला भक्त आवडतात. आणि तिसरा वर्ग आहे संत. भक्त, वैष्णव, वारकरी. त्या संतांना काय आवडते हो? महाराज म्हणतात संतांना देवाचं गुण आवडतात, संतांना देवाचं रूप आवडते, संतांना देवाचं नाम आवडते. नाही नाही, संतांना देवच आवडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तू फार आवडतो बर का. किती आवडतो? महाराज म्हणतात देवा खरं सांगू का? तुझी आन वाही नगा देवराया, तुझी आन वाही देवराया, तुझी आन वाही नगा देवराया, तुझी आन वाही नगा देवराया. बव्वा वडती जीवा पासोनिया, आवडती जीवा पासोनिया.
कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मला तू किती आवडतो. बहु आवडसी जीवा पासोनिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, तुझी आन वाहिन गा. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, मला तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत. संत महात्म्यांना देवाचे गुण आवडतात, गुण गाईन. काय काही बहादर असे लांबून म्हणतात, गुण गाई न आवडी. काय म्हणतात ऐका, अभंगाला संत प्रमाणाला चाल अशी असावी. कशी असावी? चाल अशी असावी की त्या चालीद्वारे जिज्ञासू श्रोत्यांना त्या अभंगाचा, त्या चरणाचा, त्या प्रमाणाचा भाव ओळखता आला पाहिजे, अशी चाल असावी. आणि चाल म्हणत असताना उगाच शब्दाची, संतांच्या मुखातून निघालेल्या अक्षरांची चिरफाड करायची नाही. तर काही काही लय चिरफाड करते. सारे गम पणीसा, सारे गप्प बसा, आम्ही गप्पच बसतो म्हणा, तू तुझं चलू दे. काय विनाकारण चिरफाड करायची. कीर्तनामध्ये तेवढं असावं, पण केवढं असावं? जेवणामध्ये जेवढं मीठ असतंय, किती मीठ असते जेवणात? किलोला किलो. अगदी चवीपुरतं. जेवणामध्ये कोशिंबीर चटणी जेवढी खातात तेवढा आलाप असावा. नाही तर हल्लीच्या काळामध्ये एवढी लोक आलाप घेत बसतात, आणि आलाप घेणारे घेतात आणि मध्ये ते जागा देतात मृदंगाचार्याला. काय म्हणतात त्याला? ते काही चक्रधारा वगैरे टाकतात ना, त्याच्यामध्ये 15-20 मिनटं कीर्तनकारांना सांगायचं काय? माझं म्हणणं असू नये असं नाही, असावं, पण त्याचा अतिरेक नसावा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या संत प्रमाणाला, अभंगाला चाल म्हणत असताना लक्षपूर्वक म्हटली पाहिजे, जेणेकरून त्या अक्षराची चिरफाडणी झाली पाहिजे, खंड नाही पडला पाहिजे. आता तुम्ही अर्थ बदलतो, गुण गायीन आवडी, योग्य. पण काय काय म्हणतात गुण गायी, मग म्हणतात न आवडी, मी तुझं गुण आवडीनं गाणार नाही, असा अर्थ होतो. म्हणून अक्षराची सेवा करत असताना मनोभावे केली पाहिजे. का करावी? तर एक दिवस ते अक्षर ब्रह्म त्या जीवावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अक्षराची, संत वाङ्मयाची सेवा करावी. लक्षात घ्या, संत महात्म्यांना देवाचं गुण आवडतात. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. संतांना देवाचं रूप आवडतंय, आवडे हे रूप ओजिरे सगुण. आणि संत महात्म्यांना देवाचं ध्यान आवडते. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच सांगतात, देवा आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. संतांना देवाचं ध्यान आवडते. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, देवा आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज म्हणतात मला ध्यान आवडते. ध्यान, ध्यान कोणतं आवडते महाराज तुम्हाला? महाराज म्हणतात हेची ध्यान. हेची ध्यान म्हणजे महाराज म्हणतात मला त्या देवाचं ध्यान आवडतं. आहे का? ध्यान या शब्दाचा अर्थ असा आहे, ध्यान या शब्दाचा अर्थ स्मृती. स्मृती म्हणजे आठवण, आठवण होणे, याचं नाव काय? ध्यान. पूर्वीच्या काळामध्ये जुने लोक शब्द वापरायचे. मला काय झालं म्हणायची? मला माझ्या आईचं ध्यान झालं. ध्यान, ध्यान होणे म्हणजे स्मृती होणे, आठवण होणे. या ठिकाणी ध्यान या शब्दाचा अर्थ तो नाही घ्यायचा. भगवंताच्या सगुण साकार मूर्ती विग्रहाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ध्यान म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात ते ध्यान. महाराज म्हणतात मला ध्यान आवडते, हेच ध्यान आवडते. आता या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांची आवड आपल्या लक्षात आली. महाराजांना ध्यान आवडते, पण महाराज तुम्हाला ध्यान आवडते, नेमकं ते ध्यान कोणतं आहे, कसं आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
कठेवरी ठेवोनिया कर कठेवरी ठेवोनिया 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज ध्यानाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, मला जे ध्यान आवडते ना ते ध्यान कसं आहे? सुंदर. सुंदर ते ध्यान सुंदर उभे विटेवरी किंवा उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. कसंही घ्या तुम्ही, असं म्हणा की तसं म्हणा. सुंदर ते ध्यान जे विटेवरी उभं आहे ते, किंवा विटेवरी उभं आहे ते सुंदर ध्यान. मला म्हणतात ते ध्यान सुंदर. कोणतं ध्यान? जे विटेवरती उभं आहे ते. म्हणजे विटेवरती उभा असणारा श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्या पंढरीनाथाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, काही असं असतंय, लक्षणं कळली की देवता कळते. या अभंगाचा पूर्ण विचार केला तर हा अभंग सर्वांच्या पाठातील आहे. सर्वांच्या पाठातील म्हणजे मला वाटते जो जो कीर्तनामध्ये बसलेला आहे त्याच्या प्रत्येकाचा हा अभंग पाठ आहे. नाही, आज विचार केल्यानंतर ज्यांची कीर्तनाकडे पाठ आहे त्यांचाही अभंग पाठच आहे. किंवा मला वाटते ज्याचा अभंग पाठ नाही त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल हो, या अभंगाचं वैशिष्ट्य आहे आपा, हा अभंग कीर्तनकारासहित कुणीच गाथ्यात बघून पाठ केलेला नाही. का केलाय? कुणीच हा अभंग मालिका घेतली असन, गाथा घेतला असन आणि पाठ केलाय, ऐकूनच पाठ केलेला आहे. म्हणून काय काय म्हणते, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी म्हणतात. म्हणजे कसं असते, संत वाङ्मय आपण पाहत नाही पण ऐकून म्हटलेलं असते. पण मी तुम्हाला सांगतो, माझं ढोबळ मत आहे, जो अक्षरशत्रू आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्यांनी चुकीचं म्हटलं काही हरकत नाही, त्याला तो दोष नाही. पण ज्याला वाचता लिहिता येतंय, सप्तेची सप्ते झोडतोय आणि तो जर हे चुकीचं म्हणत असेल तर त्याच्याकडून ते महापाप घडते. विठ्ठल विठ्ठल सर्वांना माहिती आहे, भगवंत काही न लगे एक भावाची, भगवंताला एकच लागते, फक्त भाव पाहिजे. किंवा नये जरी तूज मधुर उत्तल तिथला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल. म्हणून जो अक्षरशत्रू आहे त्यानं चुकीचं म्हटलं तरी काय हरकत नाही, पण ज्याला लिहिता वाचता येतंय त्यांना तरी चुकीचं म्हणू नये. अभंग सर्वांच्या पाठातील आहे. किंवा या अभंगाची ओळख सांगण्याची गरज नाही, सर्वांना एवढं तरी माहिती आहे, हा अभंग म्हणजे लोक गोळा करण्याचा अभंग आहे. लोक गोळा करण्याचा म्हणजे सुरुवातीला पंचपती करतात, हा अभंग म्हणतात. मग हा अभंग होस तर सगळ्या लोकांनी कीर्तनाला काय व्हायचं? गोळा व्हायचं. म्हणजे लोक गोळा करण्याचा अभंग आहे, एवढं तरी माहिती आहे ना. आणि खरं सांगू का तुम्हाला, अभंग सर्वांच्या पाठ आहे, पण मात्र अर्थदृष्ट्या अभंगाकडे सर्वांची पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल का पाठ आहे? तर आपली एक म्हण आहे, अति परिचयात अवज्ञा. जास्त परिचय झाला की काय होते? अवज्ञा घडते. तसं या अभंगाचं झालंय, सगळ्यांचाच पाठ आहे पण अर्थदृष्ट्या कोणी तसा विचार करत नाही. अभंग फार सोपा आहे बरं का, म्हणून मी कीर्तनाकरता सोपा अभंग घेतला. सोपा का घेतला? तर मला कठीण येत नाही म्हणून सोपा घेतला. सरळ कारण आहे, आपण काही फार मोठा पंडित नाही, शिकलेला नाही, ज्ञानी नाही, एक साधा बोळा वारकरी माणूस आहे म्हणून सोपा अभंग घेतला. सुंदर ते ध्यान
जगद्गुरु तुकाराम महाराज पहिली संज्ञा वापरतात सुंदर. महाराज म्हणतात ते ध्यान सुंदर. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, या अभंगाचा विचार केल्यानंतर या अभंगामध्ये कुठल्याच देवाचं नाव घेतलेलं नाही. तुम्ही बघून घ्या. फॉर एक्झाम्पल तेवढंच येते, जास्त येत नाही. फॉर एक्झाम्पल मी पूर्वार्ध म्हणतो, तुम्ही उत्तरार्ध म्हणायचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणा मोठ्यानं, का 7 दिवस जेवलेच नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा काशे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आहे का कुठल्या देवाचं नाव? शंकर, गोविंदा, कृष्ण, राम, हरी, मुकुंदा. आहे कुठल्या देवाचं नाव? नाही. मग तरी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून देवाचं वर्णन करतात. तरी कसं? विठ्ठल विठ्ठल असं आहे. लक्षण कळलं की देवता कळते. लक्षण कळलं पाहिजे. मी तुम्हाला काही काही लक्षणं सांगतो, तुम्ही देवता ओळखायची. लक्षणं सांगतो, देवता ओळखायची. जो योग्य उत्तर देईल त्याला 2 रुपये बक्षीस. माझ्याकडून नाही, आमच्या महेश महाराजाकडून. लक्षणं सांगतो, तुम्ही देवता ओळखा. त्रिमुखी, मागे गाय, पुढे कुत्रा, काखेमध्ये झोळी. हा, भगवान दत्तात्रय, गुरुदेव दत्त. लक्षणं कळलं की देवता कळते. व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, अंगाला भस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे, स्मशानामध्ये वास्तव्य भगवान भोलेनाथ. बरोबर. आता माझ्याकडे बघा, अशी उभी आहे. कशी? अशी उभी आहे. डाव्या हातातून 1000-500च्या नोटा बाहेर पडतात. ज्या लक्ष्मीची सगळ्याला काय आहे? गरज आहे. लक्षणं कळली की देवता कळते. तशी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लक्षणं सांगितली. महाराज लक्षणं सांगता, सुंदर ते ध्यान. कुठलं ध्यान? उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया. कुठली देवता आहे? हा, हे तेच सांगू शकतील की जे पंढरपूरला गेले आहेत ते. कोण कोण पंढरपूरला गेलं नाही त्यांनी हातवरी करा बरं. जे पंढरपूरला गेले नाहीत ते म्हणतोय मी. सगळेच गेलेत का? बहुतेक काही हां गेले नसतील, पण त्यांना वाटते हात कशाला वरी करावा, हात वरी केला तर महाराज दुसरा दणका देते ठेवून काहीतरी. पण माझी तुम्हाला विनंती आहे, जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी एकदा तरी पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. कुठं जायच्या अगोदर? का हो, कशानं गेले? म्हणले झटका आला. झटका येण्याच्या अगोदर त्या भगवंताला, त्या यमाला भगवंताच्या नामाचा फटका दाखवून द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरला गेलेले आहेत किंवा आपल्या इथं स्वतः भगवान परमात्मा आहे, विटेवरती उभे आहेत. कुणी म्हणेल आम्ही मोबाईलमध्ये पाहिलेले, फोटोमध्ये पाहिलेले. कुठला देव आहे? वर्णन कुठल्या देवाचं आहे? पांडुरंगाचं. कुणी त्याला पांडुरंग म्हणतंय, कुणी त्याला विठ्ठल म्हणतंय, कुणी त्याला पंढरीनाथ म्हणतंय. आहे का नाही? त्या पांडुरंगाचं, त्या पंढरीनाथाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करत असताना विशेष लक्षण सांगितलं, सुंदर. महाराज म्हणतात ते ध्यान कसं आहे? सुंदर. मला तुम्ही सांगा, सौंदर्य शास्त्रामध्ये काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला? तुमच्या बारशीत कसं आहे? सुंदर कुणाला म्हणतात? म्हणलं का आमच्याकडेच म्हणतात काय? नाही ना, आमच्याकडे तसंच आहे. सुंदर कुणाला म्हणतात? गोऱ्याला. बरं तुम्ही मला सांगा, आपला विटेवरती उभा असणारा पांडुरंग परमात्मा कसा आहे? काळा की गोरा? काळा. बरं किती काळा आहे? ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, म्हणून वेदात चाळा लावी लागे माय. तो परमात्मा काळा आहे. मग तरी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज त्याला सुंदर म्हणतात. तरी कसं? विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, परमार्थामध्ये असायला महत्व आहे का दिसायला? खरं उत्तर सांगा. असायला महत्व आहे का दिसायला?
असायला. आपण परमार्थ असण्याकरता करतो का दिसण्याकरता? हा, कीर्तनापुरतं तरी खरं सांगा हो. सगळं कुणा करताय? आपलं दिसण्याकरता. लोकांनी मला मानावं, लोकांनी माझी स्तुती करावी, लोकांनी माझी पूजा करावी, लोकांनी माझी वावा करावी. आपलं सगळं दिसण्याकरताय. महिला मंडळी, मला तुमच्या जीवनातलं उदाहरण सांगायचं आहे. तुम्ही अंगावरती दागिने जे परिधान करता हे दिसण्याकरता का असण्याकरता? आ आजी खरं सांगा, खरं सांगा, तुम्हाला सटवाय मरी मायची शपथ आहे. आ दिसण्याकरता, दिसण्याकरता परिधान करतो म्हणून भर दिवसा भैरवनाथाच्या सोनारीच्या जत्रेमध्ये आपले दागिने चोरतात. जर मला वाटते असण्याकरता घातले असते तर दिसायचं कामच नव्हतं. पण आपलं सगळं कशा करताय? दिसण्याकरताय. पण दिसायला महत्व नाही, असायला महत्व आहे. कोण कुठं आहे याला महत्व नाही, त्याच्या अंतरंगामध्ये काय याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगायचं ठरलं तर देव कुणाचा काही विचार करत नाही. भगवान फक्त कशाचा विचार करतो? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी बाबाची, पाहे जोडी बाबाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. न सांगता कळे अंतरीचे गुज, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवान परमात्मा भक्ताचं अंतकरण बघतो, त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे. म्हणून दिसायला महत्व नाही, असायला महत्व आहे. म्हणून भगवान परमात्मा दिसायला काळा दिसतो, पण जगद्गुरु तुकाराम महाराज त्याला काय म्हणतात? सुंदर. थोडक्यात एका वाक्यात सांगतो, संत महात्म्यांना परमात्मा सुंदर दिसला त्याचं कारण संतांची दृष्टी वेगळी आहे आणि तुमच्या आमची दृष्टी वेगळी आहे. तुमच्या आमच्या चर्मचक्षुने तो परमात्मा तुम्हाला काळा दिसतो, पण संत महात्म्यांना सुंदर का दिसला? तर त्या संतांची दृष्टी ही दिव्य दृष्टी आहे. म्हणून जीवाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ती दृष्टी संतांच्या कृपेनेच प्राप्त होते, तेव्हा कुठं तो परमात्मा सुंदर दिसतो. इतका सुंदर आहे तो परमात्मा की महाराज म्हणतात, नवर नवे तिची शोभा. मी वर्णन करू शकत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळेमाळ कंठी वैजयंत. तो परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे, वर्णन करता येत नाही. महाराज म्हणतात, अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने ना. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, नेती नेती म्हणती गोविंदू रे. अनुमाने ना, 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 अनुमाने ना. महाराज म्हणतात, ज्ञानोबराय वर्णन करतात, अनुमाने ना. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा. राजा पंढरी वेदाधिकाला तो परमात्मा कळला नाही, तो आम्हाला या 3.5 हाताच्या मॉडेलला काय कळणार आहे?
नाही कळत महाराज. म्हणून तो परमात्मा संतांच्या दृष्टीखाली सुंदर आहे. एका वाक्यात तुम्हाला सांगतो का सुंदर आहे. जसं आईच्या समोर त्या आईला बाळ कसंही असू द्या, कसंही म्हणजे मी बाळक्रीडेच्या प्रकरणातलं एक प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात ते बाळ कसंही असू द्या, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, पण जीवा परीस बाळ पडे माते. जीवा परीस बाळ पडे माते. जीवा परीस बाळ पडे माते. आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, अनर्गळ आगाव असू द्या, आगाव, तरी सुद्धा त्या आईला तिच्या जीवापेक्षा तिचा मुलगा आवडतो का नाही? आवडतो. अहो तो मुलगा दिसण्याकरता इतका काळा असू द्या, इतका काळा, आणि काळा तर काळा, पण त्याच्या दोन्ही नागपुड्यातून गंगा यमुना वाहतेत. असा जरी असला तरी त्याच्या आईला विचारलं की त्याची आई काय म्हणते माहिती का? माझा सोन्या, माझा सोन्या इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात माझ्या सोन्याला दुसरा जोडा. वास्तविक पाहता तो सोन्या नावाला सोन्या आहे, लोखंडापेक्षा जड असतो. कोण? सोन्या. पण आईच्या दृष्टिकोनातून तो कसा आहे? सुंदर आहे. आई म्हणते सुंदर आहे. तसं संत महात्मे भगवंताकडे बघतात आणि संतांना तो परमात्मा सुंदर दिसतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान. सुंदर महाराज म्हणतात खूप छान आहे, इतका सुंदर आहे आमचा परमात्मा दिसण्याकरता. महाराज वर्णन करतात. उभा देखिला भीमातिरी, कर मिरविले कटावरी, पाऊले समची साजरी, नाम तरी अनंत ती गोड. पुढं शंख चक्रांकित भूषणे, जडित मेखळा चिद्रत्ने, पितांबर उटी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज, श्रवणे कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंत ओळी हिरे जळाळ, मुख निर्मळ सुकराशी, कटी कटदोरा वाके वेळा, बाही भाऊ वट पदक गळा, मृगनाभी रे खिलाटिला, लवती डोळा विद्युल्लता, सुंदरपणाची साम्यता. सुंदरपणाची साम्यता, काय वर्णू ते पावे आता. वर्णू ते पावे आता. तुकया बंधू मने रे अच्युता. बंधू म्हणे अच्युता. धन्य ते माता पिता प्रसवली. 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 शंख चक्रांकित भूषणे, शंख चक्रांकित भूषणे, शंख चक्रांकित भूषणे, शंख चक्रांकित भूषणे. महाराज म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबरायांचा अभंग आहे, नाटाचा अभंग आहे. कान्होबराय म्हणतात सुंदरपणाची साम्यता, काय वर्णू ते पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली. मी त्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करू शकत नाही. किती सुंदर आहे. श्रीमद भागवतातली ओवी घ्या. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे, लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटाले बापुडे, तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. इतका तो परमात्मा सुंदर आहे. मला वाटते विटेवरचा उभा असणारा पांडुरंग परमात्मा हा म्हणजे शिवाचं आणि विष्णूचं ऐक्य. अंबरीश वरद श्री भगवंत, भगवंताच्या डोक्यावरती जी पिंड धारण केलेली आहे ही म्हणजे शिवाचं आणि विष्णूचं ऐक्य. आपला वारकरी संप्रदाय शिवाचं आणि विष्णूचं ऐक्य सांगणारा संप्रदाय. हरिहरा भेद नाही करू. प्रमाण म्हणताना असं म्हणायचं, अर्थ लगेच लक्षात येतो. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. वाद करायची गरज नाही. एक एकाचे हृदयी, थोडी साखरेच्या ठाई. म्हणून तो परमात्मा सुंदर आहे.
म्हणून महाराज म्हणतात सुंदर ते वर्णन करता येत नाही. उभे विटेवरी, परमात्मा विटेवरती का उभा आहे तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी. तो परमात्मा विटेवरती उभा कशा करताय, सर्वा लागी देतो समान दर्शन. उभा तो आपण विटेवरी, तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी. तो परमात्मा समचरणी का उभा आहे तर भगवान परमात्मा आपल्या भक्तांना दर्शन देण्याकरता उभे विटेवरी. का विटेवरती उभे आहे तर त्याचं कारण पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणतसे. पुंडलिकरायनं वीट प्रमाणे कार्य प्रेमे मातलासी उभे केले. प्रेमे शब्द आहे, पुंड्या नाही. पुंड्या कसं काय म्हणतील हो. पुंडलिकरायाचा अधिकार सामान्य की ज्यानं सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले अशा निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी. धन्य पुंडलिका भाऊ बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले. निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी पंढरी, निधान आणिले पंढरी पंढरी. कीर्तनात काटकसर करायची आपल्या तरी नाही, आपल्या नाही म्हणजे माझ्या तरी नाही बा, मित्र करतच नाही अजिबात. घसा बसू काय बसू काय बसू, पण जीव तोडून म्हणायचं. माझं एक साधं सोपं म्हणणं आहे सुहास महाराज सागर महाराज. आता इथली गोष्ट सोडा, ही निष्काम सेवा आहे, पण बाहेर गावाला सांगतो. आपण म्हणजे लोकांचे भाड्याचे गडी आहेत, भाड्यानं आणलेले. कोण भाडे, हां आपण भाड्याचे गडी आहेत. जसं शेतकरी मजुराकडून काम करून घेतो, कशामुळं हाजरी दिलेली असते, तसं आपण सुद्धा काय करतो, हाजरी घेऊनच करतो ना. का फुकट करतो काय? फुकट कोण करत असेल तर सांगा त्याला, पुढची सत्याची यादीच देतो कुठली कुठली. फुकट कोणी करत नाही. पण काय काही महाराज लोक अशी आहेत नुसता विना घेतात. रामकृष्णारी तुम्हीच म्हणा, रूपाचा अभंग मधली प्रमाण. नेमकं तू करतो काय, झाला कशाला कीर्तन कर, प्रवचन कर. अरे हा भजनानंद असा आहे, ब्रह्मानंद असा आहे, स्वतः भोगता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी. एवढा मोठा पुंडलिकरायांचा अधिकार की त्या पुंडलिकरायांच्या आईवडिलांच्या सेवेच्या बळावरती तो परमात्मा विटेवरती उभा राहिला. कशा करता उभा राहिला, कथाश्रवणांना श्रुत आहे. इंद्राच्या उद्धाराकरता उभा राहिला, चोखोबरायांच्या उद्धाराकरता उभा राहिला. मला पुढं सांगायचंय म्हणून महाराज म्हणतात उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तो आपल्या भक्तांना सांगतोय बाबा रे काळजी करू नका, भवसागर तरुण जायचे ना, पाणी कुठपर्यंत आहे, कमरा इतकंच आहे, टाका उड्या, मी सांभाळण्याकरता तुम्हाला तयार आहे. म्हणून करकटावरी ठेवून या. मला वाटते सुंदर दिसण्याकरता मनुष्य नाना तऱ्हेचे अलंकार परिधान करतो. मला वाटतंय पुरुषापेक्षा जास्त अलंकाराचं भूषण माता माऊल्यांना जास्त आहे. अलंकाराची माहिती तुम्हाला जास्त आहे. अलंकार म्हणजे सोनं. आता सोन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत. ते कानामध्ये घालतात त्याला काय म्हणतात, हां झुब, झुब आहे का नाही, झुब. पुन्हा ते नाकामध्ये एक खडा असतो बारीक, त्याला काय म्हणतात, गुंड, गुंड आहे का नाही. नाकात असते त्याला काय म्हणतात,
नथनी आहे का नाही, पुन्हा ते कमराला असतो तो, हां तुम्हाला कसं माहिती, आणून दिला वाटते कंबरपटा. गळ्यामध्ये एक ते गंटन असते, गंटन म्हणतात आहे का नाही, डोरलं गंटन नेकलेस. माग एक नवीन आला होता महाराज, ते चपला हार म्हणायचे त्याला. काय म्हणायचे, मला लवकर मेळच लागत नव्हता. चपला हार म्हणजे काय भानगड आहे, मला असं वाटायचं चपलाचा हार करून गळ्यात घालतात का काय. पण नंतर कळालं सोन्याचा अलंकार आहे चपला हार. पुरुषांना जास्त आकर्षण नसते, आपल्याला तर अजिबात नाही बा. आपले 10 बोटं बघून घ्या, एकही अंगठी हातात नाही. कीर्तन झाल्यानंतर जर कोणी पायावर ठेवली तर नाही म्हणणार नाही. पुरुषांपेक्षा स्त्रियांना माहिती जास्त आहे. कशा करता महिला मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार परिधान करतात. कशा करता बोला पटपट. सुंदर दिसण्याकरता. जाऊ द्या तुमचं सोडा. पुरुष मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे. आता ते एका पोराला मी एसटीत बसलो होतो आणि ते माझ्या शेजारी बसला आणि त्याच्या गुडघ्यावर पॅन्ट फाटली होती. त्याला म्हणलं का रे बाबा, घरी गरीब परिस्थिती वाटते. तो म्हणला महाराज 50 एकर जमीन आहे. म्हटलं मग 4 व्हीलर आहे, वडील माझे शिक्षक आहेत. म्हटलं मग फाटके पॅन्ट कशामुळे घालतो रे. तो म्हणला महाराज फॅशन आहे. म्हणजे फाटकी कपडे घालणं काय आहे, फॅशन आहे. ते मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केश कर्तनीच्या पद्धती निघाल्या. हेअरस्टाईल ते काय म्हणतात त्याला गणू, 1 साईड 2 साईड 3 साईड 4 साईड चलू द्या असं 100 पर्यंत. ते कोंबडा कट, पोलीस कट, आर्मी कट. मला वाटते महात्मा गांधी कट कुणीच हानीत नाही वारकरी सोडून. काय जाऊ द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल निघाल्या. कशा करता, सुंदर दिसण्याकरता. आता आम्ही महाराज लोक वेगळ्या काठाचं धोतर, त्या वेगळ्या काठाच्या धोतरावर कुठलं शर्ट घालायचं, कुठल्या काठाचं उपन्न बांधायचं, आज कीर्तन आहे कुठला फेटा बांधायचा, हे कशा करताय, सुंदर दिसण्याकरताय. आमच्या भगवंतानी सौंदर्य खुलून दिसण्याकरता किंवा सौंदर्य झाकण्याकरता अलंकार परिधान केले. पण कुठले, तुळशी हार गळा, काशे पितांबर, मकर कुंडले, कळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. आमच्या देवानं तुळशीचे हार गळ्यामध्ये परिधान केले, काशीला पितांबर परिधान केला, कानामध्ये मकराकार कुंडल म्हणजे माशाच्या आकाराची कुंडल परिधान केली, कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केला. कशा करता, सुंदर दिसण्याकरता नाही, आपलं सौंदर्य झाकण्याकरता. का, पांडुरंग कांती दिव्य तेज किंवा तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. त्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करता येत नाही, इतकं सौंदर्य त्याचं खुललेलं आहे. म्हणून खुललेलं सौंदर्य झाकण्याकरता तुळशी हार गळा. बघा तुम्ही मॅचिंग देवानं काय केली, मॅचिंग. काळ्या रंगाच्या सावळ्या रंगाच्या मनुष्याला कुठले रंग उठून दिसतात, हिरवा, पिवळा, पांढरा. बरोबर आहे ना, याला म्हणतात मॅचिंग. देवानं कशी मॅचिंग केली बघा ना. भगवान परमात्मा सावळा आहे, काळा आहे, बरोबर हिरवे. तुळशी हार गळा हिरवा रंग, काशीला पितांबर पिवळा रंग. पीत म्हणजे पिवळं, नांबर म्हणजे वस्त्र. काय काय आपले महाभाग म्हणतात, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. काय म्हणतात, पिवळा पितांबर. अरे पितांबर हा शब्द गाथ्यात नाही, प्रमाण कसं आहे, पितांबर शेला कैसा गगनी झळकला. पिवळा शब्द नाही. पिवळा कुठून घातला, मधात घातला. कशामुळं, चाल बसत नाही ना. काय काय लोकांच्या चाली ठरलेल्या आहेत आणि तेवढी चाल म्हणण्याकरता ते आगाव शब्द घालतात. काय एक जण म्हणला, अरे हो रूप पाहता लोचनी. आता हे अरे हो कुठून आणलं, बसत नाही ना. चाली ठरलेल्या आहेत. आमचे श्री गुरु हरिदास महाराज शिंदे सोलापूरकर सांगत असतात. महाराज म्हणतात, आपल्याला सकाळची भाजी संध्याकाळी खाऊ वाटत नाही, संध्याकाळची सकाळी खाऊ वाटत नाही.
जीवनभर एकच चाल देवाला कशी आवडल हो विठ्ठल विठ्ठल म्हणून वेगवेगळ्या चाली म्हणल्या पाहिजे. खेड्यागावातले गंमत आहे आप्पा, जागराला बसले काही काही लोकांचा एकच अभंग तेवढीच चालपाट असते तेवढंच. आणि जर समजा दुसऱ्यांना ती अभंग किंवा ती चाल म्हणली की लगेच म्हणतात हा म्हणू नका. म्हणले का? ती चाल कुणाची आहे? जशी काय तुकाराम महाराज याच्याच नावावर केली होती. काय कमाल आहे. पितांबर शेला कैसा गगनी. अरे पिवळा म्हणायची गरज नाही. पितांबर या शब्दाचा अर्थ त्या शब्दातच दडलेला आहे. पित म्हणजे पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र. असं पितांबर पिवळा भगवंतानं परिधान केला. पितांबर मकर कुंडले, कानामध्ये मकराकार कुंडले प्रदान केली, कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केला. आणि अशा या अलंकाराने नटलेला परमात्मा सुंदर आहे. म्हणून महाराज म्हणतात आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. विठोबार कोमाये, विठोबार सर्वांनी टाळी वाजवा म्हणा म्हणा. कोमाये जय विठोबार कोमाये, जय जय विठोबार कोमाये. टाळ टाळ हा विठोबार हरी जय जय विठोबार कोमाये. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव, अंबरीश वरद श्री भगवान की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. श्री गुरु पंकज स्वामी महाराज की जय. बार कुमाई बार कुमाई, बार कुमाई बार कुमाई, बार कुमाई बार कुमाई, बार कुमाई बार कुमाई. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हारगळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तो परमात्मा सुंदर आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तो परमात्मा सुंदर आहे. महाराजांनी त्या देवाचं, त्या पंढरीनाथाचं, त्या पांडुरंगाचं वर्णन करत असताना अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगून देवाचं वर्णन केलेलं आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. हे जर कळत नसेल सोप्या भाषेत सांगतो. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये देवाचं वर्णन तात्पुरतं केलेलं आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देवाचं कायमचं वर्णन केलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये कधी आहे कधी नाही असं वर्णन केलेलं आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जे कधीच बदलत नाही असं वर्णन केलेलं आहे. थोडक्यात अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षणानं देवाचं वर्णन केलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. महाराज म्हणतात उभे विटेवरी भगवंताचं वर्णन आहे. म्हणजे विटेवरती उभा असणारा तो परमात्मा. हे जे वर्णन आहे हे तटस्थ लक्षण म्हणजे कधी आहे कधी नाही. म्हणजे कधी ना कधी देवाला वीट सोडावी लागली आहे. मग कधी देवाने वीट सोडली प्रमाण घ्या. सन दिवाळीचा आला, दिवाळीचा आला, नाम राऊळासी गेला, राऊळासी गेला. हाती धरोनी देवाशी चला, आमुच्या घराशी होणी देवाची चला, आमोच्या घराशी. हाती होणी देवाची चला, आमोच्या देवाची. महाराज म्हणतात सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला. दिवाळीचा सण आला, नामदेव राऊळात गेले. म्हणले देवा ओ देवा. म्हणले काय? म्हणले एक काम करा. म्हणले काय? आज माझ्या बदल्यात कीर्तन तुम्हीच करा. कुठलं कीर्तन? ते म्हणले दिवाळीचा सण आहे, माझी आईची इच्छा अशी आहे की देवाने घरी यावं. नामदेवरायला देवाने सांगितलं नामा अरे बोलणं सोपं आहे पण करणं कठीण आहे. बोलणं लय सोपं आहे, कुणी सांगतंय, माणसाला फक्त सांगावं वाटतंय, करू वाटत नाही. एक जण कीर्तनकार म्हणला पंक्ती घाला अन्नदान करा. एक जण उठला म्हणला महाराज तुमची पंगत नेमकं कुठं असते? महाराज म्हणले आम्हाला सांगायलाच वेळ पुरत नाही, घालायची का? माणसाला सांगावं वाटतंय, करू वाटत नाही.
सोपं उदाहरण सांगतो. पंक्तीमध्ये जास्त वाढणारे असतेत का सांगणारे? तुमचं कसं आहे? सांगतेत फक्त ए पाणी आण, भाजी आण. अरे त्याला सांगूस तर तू घे ना. पण सांगू वाटत, आपलं करू वाटत, सांगावं वाटते. नामदेवराय देव नामदेवरायला म्हणले नामा, अरे बोलणं सोपं आहे पण माझी जागा कोण सांभाळेल? नामदेवराय म्हणले देवा मी ये ना. नामदेवरायाला देवाने विटेवरती उभा केलं. आपली स्वरूपता नावाची मुक्ती नामदेवरायाला देऊन टाकली. भगवान परमात्मा खाली आले, नामदेवरायाच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर नामदेवरायाच्या आईला एवढा आनंद झाला, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला. काय आनंदी आनंद महाराज. अहोभाग्यम महोभाग्यम, इतकं भाग्य उदयाला आलं, देव घरी आला. देव नामदेवरायाच्या आईला आनंद झाला. नामदेवरायाच्या आईनं सांगितलं देवा बरं झालं तुम्ही आले. दिवाळीसारखा सण आहे आणि दिवाळीचं अभ्यंग स्नान तुमचं माझ्या घरी घडतंय, हे माझं भाग्य आहे. मग नामदेवरायाच्या आईनं देवाला बाथरूममध्ये घातलं. बाथरूम नव्हतं, काय होतं? नाणी. नाणी नाणी नाही, नाणी म्हणजे म्हाताऱ्या बाईला नाणी म्हणतात, ती नाणी नाही, नाहणी. नाहणी त्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे, नाहण्याची जागा, त्याचं नाव नाहणी. आता नाहणी नाही राहिली, आता आलं बाथरूम. त्या पूर्वीच्या काळात नाहणी होती, तिन्ही बाजूनं तुराट्याचा कूड, मधामध्ये भला मोठा दगड, मी बघितली म्हणून सांगतोय. आणि अंगावरचं पाणी बाजूला पडायचं आणि ते पाणी साचलं की दगड असा लाका लाका हलायचा. दगड हल्ला की आजूबाजूनं स्प्रे बाहेर पडायचा, अत्तर सुगंधी. कशातून? नाहणीतून. देवाला नाहणीत बसवलं, गरम पाणी केलं. उतरंड होती, उतरंड घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गाडग्याची उतरंड होती. उतरंडीला गेल्या, उतरंड खाली उतरली, एका गाडग्यामध्ये हात घातला आणि खोबऱ्याची वाटी काढली, तोंडामध्ये टाकली आणि दाढेखाली कच 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 चावली, हातावर थुकली आणि तेच देवाच्या तोंडाला लावली. म्हणले देवा हे आजचं मोती साबण, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ते, जैसा केला तैसा होय. तुका म्हणे पुरवी इच्छा आणि जया तैसा विठ्ठल. भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता काही करतो. नामदेवरायाच्या आईनं ते थुकलेलं खोबरं साबण म्हणून तोंडाला लावलं. देवाला खसा खसा चोळून गरम पाण्यानं आंघोळ घातली. सुंदर अशा प्रकारचे नवीन कपडे परिधान केले, फराळ केला. मला जास्त विस्तार सांगायचा नाही. नामदेवराया करता भगवान परमात्मा विटेहून खाली आले का नाही? म्हणजे विटेवरती उभे. हा हे वर्णन हे तटस्थ लक्षणानं केलेलं वर्णन आहे, कधी आहे कधी नाही. चला पुढे. तुळशी हार गळा, काशे पितांबर, काशेला पितांबर परिधान केला. हे वर्णन सुद्धा कधी आहे कधी नाही. कधी ना कधी देवाचा पितांबर काय झाला? नाचता 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 देवाचा गळला पितांबर, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता सावध होई देवाईसा बोल कबीरा, सावध होई देवाईसा बोल कबीरा, सावध होई देवाईसा बोल कबीरा, सावध होई देवाईसा बोल कबीरा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता. आपली वेळ झाली, आता आवरावं लागणार. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा थै थै नाचले.
इतके नाचले की नाचता नाचता देवाच्या कमरेचा पितांबर गळला. आणि गळल्यानंतर देवाला सावध कुणी केलं? सावध होई देवा ऐसा बोले कबीर. आता सहज आहे हो. समजा कीर्तनामध्ये कुणाला चक्कर आली, काही विक्षेप झाला की आपण एखादा अभंग म्हणतो किंवा विठ्ठल विठ्ठल भजन घेतो. महाराजांना येण्याकरता उशीर झाला, एखादा अभंग आपण शिल्लक म्हणतो. मग आता नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळला. मग देवाला आता पितांबर नेसायला वेळ लागन का नाही? मग काय करायचं? तर तिथं जनाबाई होत्या. जनाबाई काय म्हणल्या माहिती का? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनाबाई म्हणतात कुणाला? ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराया म्हणा अभंग, अभंग म्हणा अभंग. कोण म्हणतंय? जनाबाई. आता माझं वैयक्तिक संशोधन असं आहे, म्हणजे दोष पत्करून बोलतो, दोष लागला तर लागू द्या. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये जनाबाई सांगतात, ज्ञानोबा अभंग म्हणा अभंग. याचा अर्थ जनाबाई कुठं बसल्या होत्या? कीर्तनात. उभ्या होत्या का बसल्या होत्या? बाप्पा हां बोला की. बसल्या होत्या. जर समजा उभ्या असत्या तर त्यांनी ज्ञानोबाराला अभंग म्हणू दिला असता का? म्हणजे जनाबाई कीर्तनात खाली बसल्या होत्या म्हणून जनाबाई सांगतात, ज्ञानोबाराया अभंग तुम्ही म्हणा, तो अधिकार तुमचा आहे. मला वाटते हल्लीच्या काळातली जनाबाई असते तर म्हणली असते, नाही नाही पहिली चाल मीच म्हणणार आहे. काय धिंगाणा लावलाय महाराज. मला जास्त विस्तार करायचा नाही. असो ज्याचे त्याचे माथान आपण करावी ते कथा. जनाबाई खाली बसल्या होत्या. जनाबाईला माहिती आहे आपण फक्त भजन करावं, तो अधिकार तिथं उभा राहण्याचा तुमचा आहे. म्हणून ज्ञानोबराया तुम्ही अभंग म्हणा. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळला. एवढे देव नाचले. आमच्या कीर्तनात लोक नाचतच नाही, पण झोपल्याशिवाय. हा आमच्या कीर्तनाचा महिमा आहे. कारण ते नामदेवराय होते, हा संभाजी आहे. काही फरक आहे का नाही? ते संत आहे, हा जीव आहे. विठ्ठल 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 कासे पितांबर तात्पुरतं वर्णन केलेलं आहे. तटस्थ लक्षणाने वर्णन केलेले. कधी आहे कधी नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केला, पण कधी ना कधी तो बाहेर पडला. कधी बाहेर पडला? ज्या वेळेस भृगु ऋषीनं देवाच्या छातीत लात मारली त्यावेळेस तो कौस्तुभमणी बाहेर पडला. म्हणजे कधी आहे कधी नाही. हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण नाही तयाचा शीन सुख धरिले लातेचे सत्यभामा दान करी उजुर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. भगवान परमात्मा विटेवरती उभे आहेत. आपले कर म्हणजे हात कटेवरती म्हणजे कमरेवरती ठेवलेले आहेत. तुळशीचे हार परिधान केलेले आहेत. कमरेला पितांबर परिधान केलेला आहे. त्याच पद्धतीने कानामध्ये मकराकार माशाच्या आकाराचे कुंडल आहेत. कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. हे सगळं वर्णन महाराजांनी केलं. हे तटस्थ लक्षणाने वर्णन केलं, तात्पुरतं वर्णन केलं. आता कायमचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज स्वरूप लक्षणाने सांगतात, जे कधीच बदलत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझेची सर्व सुख. तुका म्हणे माझेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे
निरंतर हेच दान आवडे निरंतर हेच दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. महाराज म्हणतात हेच माझं सर्व सुख आहे. हेच म्हणजे कोणतं? जे विटेवरती उभा आहे ते. हेच सर्व सुख. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुखाची काय गरज आहे. प्रत्येकाची सुखाकरता प्रयत्न चाललेले आहेत. प्रत्येकाला वाटतं मी सुखी असावं. जगामध्ये दोनच लोक सुखी आहेत. एक म्हणजे देव सुखी आहे आणि दुसरे म्हणजे संत सुखी आहे. सुखरूप पैसे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखे ते, किंवा तुझे पायी सुख सर्व. एक देव सुखी आहे आणि दुसरे संत सुखी आहेत. सुख बसे हे चिठाई बहु पायी सर्व सुखे आजी येथीची वळली. आमचे आकाश महाराज म्हणले महाराज जग अजून तिसरा सुखी आहे. म्हटलं कोण हो? म्हणले निर्लज्जम सदा सुखी. आमचे विनय महाराज म्हणले महाराज अजून एक चौथा सुखी आहे. म्हटलं कोण हो? म्हणले ज्याची बायको मुकी तो जगात सुखी. म्हणलं आपल्याला काही अनुभव नाही बुवा. असो प्रत्येकाला सुखाची गरज आहे. सुखाच्या प्राप्तीकरता प्रत्येकजण प्रयत्न करतो, तळमळ करतो, धडपड करतो. पण सुखाचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात किंवा सर्व संतांनी वर्णन केलेले आहे. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवेवर बापर कुमा देवेवर बापर कुमा देवेवर. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवी. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार मने नरहरी सोनार धनी मने शारंगधर धनी मने शारंगधर. हा उभा विठेवर हा उभा विठेवर मने चोखा महार मने महार मने मुक्ताई सुंदर मने मुक्ताई सुंदर. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर. एका प्रमाणात मी 6 प्रमाण म्हणले. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर मने चोका महार सर्व सुखाचे आगर मने मुक्ताई सुंदर सर्व सुखाचे आगर आता नाही पाठांतर. एवढंच पाठ आहे. सुखरूप असणारा तो परमात्मा म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेच सर्व सुख. हेची या ठिकाणी महाराजांची एकनिष्ठता दिसून येते. आपील नाही, हेची, याच्याशिवाय दुसरं नाही. हेच म्हणजे कोणतं? महाराज म्हणतात आवडे निरंतर हेच ध्यान. हेच ध्यान आवडते, दुसरं आवडत न म्हणो या देव आणि काशी कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे तयाचे. याला म्हणतात एकनिष्ठता. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संतांच्या जीवनामध्ये एकनिष्ठता आहे. परमार्थामध्ये निष्ठेला महत्त्व आहे. हल्लीच्या काळामध्ये आपली तर निष्ठा राहिलीच नाही, पण निष्ठानिष्ठी झालेली. हो, ह्या फडावून त्या फडावर, या दिंडीतून त्या दिंडीत, या संस्थेतून त्या संस्थेत निष्ठा पाहिजे. महाराज एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. जगद्गुरु तुकाराम महाराजांची निष्ठा दिसून येते. महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेच सर्व सुख. महाराज म्हणतात हेच माझं सर्व सुख आहे. आणि ते सर्व सुख असणारं जे ध्यान आहे ते महाराज म्हणतात मी पाहीन. पण कसं पाहीन? पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने
पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने या ठिकाणी अधोरेखित करा. महाराज म्हणतात मी पाहीन. काय पाहीन? श्रीमुख पाहीन. पण कसं पाहीन? आवडीने, सवडीने नाही. आपण पाहतो सवडीने आणि संत पाहतात आवडीने. हा आपल्यातला फरक आहे. बळजबरी नाही का हो चला कीर्तनाला म्हणून आलो, आवडे म्हणून. महाराज म्हणतात मला आवडे निरंतर, हेच ध्यान आवडे. मग ते ध्यान, ते स्वरूप मी पाहीन. पण कसं पाहीन? आवडीने. हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून भगवान परमात्मा सुंदर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज विशेषण देतात, सुंदर ते ध्यान तो ती ते ध्यान सुंदर. ते म्हणजे कुठलं? विटेवरती उभा आहे ते. किती सुंदर आहे? अति सुंदरा तू पेणारा, अति सुंदर बापर कुमा देवी वरा, बापर कुमा देवी वरा. जाणितले जाणितले माझे मज दिदले, जाणितले 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 माझे मज दिदले, जाणितले. अति सुंदरा तू पेणारा, अति सुंदरा तू वेदारा. बापर कुमा देवी वरा, बापर कुमा देवी वरा. जाणितले जाणितले माझे मज दिदले, जाणितले 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 माझे मज दिदले, जाणितले. ज्ञानोबरायांनी शब्द वापरला अति सुंदरा. नुसतं सुंदर नाही, अति. अति म्हणजे सांगता येत नाही. अति. मग देवाला अति सुंदरपणा कशामुळं आला? तर भगवंताचे खरे अलंकार सांगतो. म्हणजे भगवंताने जे मनापासून अलंकार धारण केले किंवा ज्या अलंकारामुळे भगवंताला सौंदर्य प्राप्त झालं ते खरे अलंकार कुठले? तर भगवंताचे भक्त हेच देवाचे खरे अलंकार आहे. आमुच्या भावे तुझ देवपण ते का विसरून राहिलासी. भक्त म्हणतात देवा आहे देवा, आमच्यामुळं तुला किंमत आहे, नाही तर कोण तुला विचारतंय? तू कोबर आहे त्याच्या पुढे बोलते देवा तुला जर तुझं कल्याण करायचं ना, कल्याण चाल दंडवत घाली नारायण, दंडवत घाली नारायण, दंडवत घाली नारायण, दंडवत घाली नारायण. आपुल्या कल्याणाला गुनिया, आपुल्या कल्याणाला होईया, आपुल्या कल्याणाला होईया. महाराज म्हणतात देवा तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचंय तर चल पड आमच्या पाया. कोण म्हणताय? भक्त संत म्हणतात हा संतांचा अधिकार आहे, याला अधिकार लागतो. नाही तर आपल्याला तर कोण आपल्या पाया पडलं नाही की राग येतो. बघा ना तो काय वाईट आहे महाराज. लोकांना सवय, किती लोक पडले पाया पडले याचं त्याला सुख नाही, पण एक जर नाही पाया पडला तर त्याला दुःख होतंय. पाया पडू नये महाराज. आता नियम आहे पाया पडे जण एकमेक आपण लांबून पडावं. काय काय लोक आमच्या पायाला हात लावतात. म्हणजे महाराज तुमच्या आम्हाला पाय धुवायचेत. काय धुवायचेत? पाय धुवायचेत. पाय तुमच्या श्रद्धेला माझं नमन आहे, त्याबद्दल वाद नाही, पण आमचे पाय धुवू नका. का? आम्हाला माहिती आहे आम्ही किती पाण्यात आहे. आमचा अधिकार नाही. संतांचे ज्ञानोबरायांचे पाय धरा, त्यांचे पाय धरा, त्यांचे पाय धुवा. मी तर स्पष्ट सांगतो सागर महाराज, हल्लीच्या काळामध्ये कुठल्याच बाबाच्या नादी लागण्यापेक्षा घरामध्ये गाथा आणा, ज्ञानेश्वरी आणा, त्याचं वाचन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा. एक दिवस तेच तुमचं कल्याण करून घेणार आहेत. आम्ही तुमचं कल्याण करणार नाही, पण आम्ही तुमची भिवंडी केल्याशिवाय राहणार. हा आमचा महिमा आहे. मी सांगत असतो अरे आमचे पाय जर एवढे चांगले असते आम्ही आमचं घर कशाला सोडलं असतं. म्हणून संतांच्या वचनावरती, गाथ्यावरती, ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवा आणि तुमचं कल्याण करून घ्या. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे.
भगवंताचे खरे अलंकार म्हणजे भक्त आहेत. विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. भगवंताचे खरे अलंकार म्हणजे त्याचे भक्त आहेत. कुठले कुठले भक्त, कोणकोण अलंकार आहे? नाथ महाराजांचा गोड अभंग आहे. निवृत्ती शोभे मुकुटाकार ज्ञान सोपान वटेश्वर. भगवंताच्या डोक्यातला जो मुकुट आहे तो मुकुट म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि त्या मुकुटातली जी कोण ज्ञानोबा आहे, सोपान काका आणि सांगा वटेश्वर महाराज आहेत. म्हणून महाराज म्हणतात विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे. ल्याली भक्ताची भूषणे, जय भक्ताची भूषणे, ल्याली भक्ताची भूषणे, जय भक्ताची भूषणे. विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे, विठो पंढरीचे राणे. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. भक्तरूपी भूषण, भक्तरूपी अलंकार देवानं परिधान केले. कुठले कुठले परिधान केले? भगवंताच्या डोक्यातला मुकुट म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि त्या मुकुटातली कोंदण म्हणजे ज्ञानोबा आहे, सोपान काका सांगा वटेश्वर महाराज आहेत. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. कंठी जाणाय कविद आणि तो हा जोगा परमानंद. आपल्या बार्शीचे जोगा परमानंद महाराजांच्या आपल्या उजव्या बाजूला समाधी आहे. जोगा परमानंद महाराज म्हणजे भगवंताच्या कंठामध्ये त्यांना जागा भेटली. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. भाया शोभे बाहुवट, गोरा सावता दिग्पाठ. देवाची उजवी भाऊ आणि डावी भाऊ म्हणजे कोण आहेत? गोरबा काका महाराज आणि सावता महाराज. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. गळारुळे वैजयंती आणि तिशी मुक्ताई म्हणती. देवाच्या गळ्यातली वैजयंती माळ म्हणजे मुक्ताईचा अवतार आहे किंवा मुक्ताई म्हणजे वैजयंतीचा अवतार आहे. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. अखंड शोभे माझ्या बापा पदकी शोभे नामा शिंपा. देवाच्या गळ्यातलं जे पदक आहे ना ते पदक म्हणजे नामदेवराय महाराज आहे. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. सूत्रकटावरी आणि तो हा सोनार नरहरी. देवाच्या कमरेचा कडदोरा म्हणजे नरहरी सोनार महाराज आहेत. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. देवाच्या कानामधली जी कुंडल आहेत ती कुंडल म्हणजे कोण आहे? खेचर विसा जगमित्रा नागा आणि कुंडले जोगा विठोबा जोगा. देवाच्या कानातली कुंडल म्हणजे विसोबा खेचर महाराज आहेत आणि जगमित्र नागा महाराज आहेत. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. कासे कसिला पितांबर आणि तो हा जाणावा कबीर. देवाच्या कमरेचा पितांबर म्हणजे कोण आहे? कबीर महाराज. 2 मिनिटं थोडं विस्तार होईल, थोडं मागं या, रिवर्स गिअर टाका थोडा मागं. मगाशी सांगितल्याप्रमाणे नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळला. देवाला सावध कुणी केलं? कबीर महाराजांनी. इथं काय म्हणतात महाराज? देवाच्या कमरेचा पितांबर म्हणजे कोण आहेत? कबीर महाराज. म्हणजे कबीर महाराज देवाला म्हणतात, देवा मला सांभाळा बरं, मला जर तुम्ही टाकून दिलं तर आम्ही कुठं जावं? गंगा गेली सिंधू पाशी, तिने आवेरिले तिशी, तिने जावे कवण्या ठाया. म्हणून देवा मला सांभाळा. काशे कशिला पितांबर, तो हा जाणावा कबीर. दंतपंक्तीचा झळाळ आणि तो हा कानया रसाळ. देवाच्या ज्या दंतपंक्ती आहेत ना, ह्या दंतपंक्ती म्हणजे कानोराज महाराज पाठक आहेत. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. जानू जघन सरळ आणि तीही कानोपात्रा विशाळ. देवाच्या ज्या मांड्या आहेत ना, त्या मांड्या म्हणजे कानोपात्रा महाराज आहेत. विठो पंढरीचे राणे, ल्याली भक्ताची भूषणे. चरणीच्या क्षुद्र घंटा, नामयाचा नारा विठा. देवाच्या ज्या चरणीच्या क्षुद्र घंटा आहेत ना,
हा क्षुद्र घंटा म्हणजे नामदेवरायाचे चिरंजीव नारा महाराज आणि विठा महाराज. विठो पंढरीचे राणे ल्याली भक्ताची भूषणे चरणी वीट निर्मळ आणि तो हा झाला चोखा मेळ. देवाच्या पायाच्या खालची जी वीट आहे ना ती वीट म्हणजे चोखवार आहे महाराज आहेत. विठो पंढरीचे राणे ल्याली भक्ताची भूषणे. देवाशी उभे आहेत आणि देवाच्या दोन्ही पायातली मधली जी रेष आहे ना उभी रेष ती कोण आहे माहिती का? चरणातळील ऊर्ध्व रेखा चरणातळील ऊर्ध्व रेखा चरणातळील ऊर्ध्व रेखा चरणातळील ऊर्ध्व रेखा झाला जनार्दनाचा एका 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 झाला जनार्दनाचा एका. विठो पंढरीचे राणे ल्याली भक्ताची भूषणे. अशा पद्धतीने महाराज म्हणतात त्या देवाने ल्याली भक्ताची भूषणे भक्तरूपी अलंकार परिधान केल्यामुळं सुंदर ते ध्यान देवाला असा सुंदरपणा प्राप्त झाला. असा तो परमात्मा सुंदर आहे ही महाराजांची आवड. आजच्या अभंगाच्या द्वारे आपण यथामती यथा अवकाश जशी संत महात्म्यांनी आपल्याला बुद्धी दिली तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सज्जन आहो आपण फार मोठे भाग्यवान आहोत की अंबरीश राजाच्या मुळे असा तो परमात्मा आपल्याला प्राप्त झाला. म्हणून हे अंबरीश राजाच्या आपल्यावरती काय आहेत उपकार आहेत. म्हणून त्या भगवंताचं नित्य दर्शन आम्हाला प्राप्त होतं. बार्शी भूमी म्हणजे सामान्य नाही. बार्शी म्हणजे देवतीर्थ आहे. काय तीर्थ आहे? देवतीर्थ. जगामध्ये काही देवतीर्थ आहेत. बार्शी देवतीर्थ, पंढरपूर देवतीर्थ, काशी देवतीर्थ, अयोध्या देवतीर्थ, मथुरा देवतीर्थ. तसं काही संत तीर्थ आहेत. आळंदी संत तीर्थ, तेर गोरोबा काकाचं संत तीर्थ, पिंपळनेर निळोबारायाचं संत तीर्थ आहे. आदिशक्ती मुक्ताबाईचं मेहून तापी तीरावरचं संत तीर्थ आहे. नाथ महाराजांचं पैठण संत तीर्थ आहे. आपेगाव संत तीर्थ आहे. त्र्यंबकेश्वर संत तीर्थ आहे. सासवड संत तीर्थ आहे. तशी ही बार्शी म्हणजे देवतीर्थ आहे. संत तीर्थ जोगा महाराज परमानंद महाराजांची समाधी वास्तव्य या ठिकाणी घडलं. म्हणून अशा या देवभूमीला संतभूमीच्या पवित्र या प्रांगणामध्ये साष्टांग प्रणिपात करतो. भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी माझे श्रीगुरु शारंगधरजी महाराज मेहुणकर, श्रीगुरु हरिदास महाराज शिंदे सोलापूरकर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सर्वांनी भजन करा टाळी वाजवा म्हणा म्हणा देव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई. श्री गुरु पंकज स्वामी महाराज की जय.
जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल बोली